मित्रांनो, मुघलांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज. पण तुम्हाला काही माहित आहे का त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट आणि अनोख्या गोष्टी? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला होता. महाराजांच्या आई साहेबांचे निधन झाल्यानंतर जिजाऊ साहेबांनी त्यांचा सांभाळ केला होता. वयाच्या 18व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे युवराज तर 23व्या वर्षी छत्रपती झाले होते. 14व्या आणि 15व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांनी साहित्य आणि कवितेत रस घेतला होता. तसेच याच काळात ते संस्कृत पंडित झाले होते. बुधभूषण या संस्कृत ग्रंथासह त्यांनी इतर भाषेत 3 ग्रंथ लिहिले होते. 16 जानेवारी 1681 साली रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला होता. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला वाटलं की तो आता सहजरित्या रायगड किल्ला काबीज करेल. पण औरंगजेबने जेव्हा रायगडावर हल्ला चढवला तेव्हा तो छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून पराभूत झाला होता. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 120 युद्ध केले, मात्र एकही लढाईत ते पराभूत झालेले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज यांनी कायमच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. गोरगरीब स्त्रियांवर झालेल्या अन्यायावर त्यांनी आवाज उठवलेला आहे. त्यांचे हे धाडस हिमालयापेक्षा मोठे आहे.